खोटं बोलतोय ते वांगचूक. बुक कशी काय लागली ना त्याला अजून? 4 पैशासाठी कुणाच्याही खाली जाऊन निजणाऱ्या त्या फुटलेल्या पेपरला सुद्धा भूक आहे पैशाची. मग वांगचुकला कशी काय नाही लागली भूक? आपल्या विचारसरण्या शेपटासारख्या ढुंगणात टाकून बसलेल्या आणि आपल्या मालकाची चाटायला तयार असलेल्या प्रत्येक पुढाऱ्याला भूक आहे सत्तेची. मग या वांगचुकला कशी लागली नाही भूक? तिथं तो माणूस उपोषणाला बसलाय आणि त्याच्या समोरच नीतिमत्तेचा नंगानाच करणाऱ्या सगळ्या समर्थकांना भूक आहे स्वार्थाची. मग या वांगचुकला कशी लागली नाही भूक? आम्ही आर्टिस्ट लोक आहे, आम्हाला राजकारणाबद्दल काही विचारू नका असं म्हणून गप्प बसणाऱ्या प्रत्येक सो कॉल्ड कलाकाराला भूक आहे सत्तेतल्या भडव्यांच्या मांडीवर जाऊन बसण्याची. मग या वांगचुकला कशी काय लागली नाही भूक? 56 इंचांच्या छातीचं कौतुक सांगणाऱ्या पण वास्तवात 56 इंचांची गेंड्याची कातडी पांघरलेल्या आपल्या शेटजींना भूक आहे सरकार वाचवण्याची. मग ह्या वांगचुकला कशी लागली नाही अजून भूक? पण मी काय म्हणतोय, खोटं बोलतोय ते वांगचुक. त्याला लागली आहे भूक. त्या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूक, देशातल्या भावी पिढीचं भवितव्य सुरक्षित करण्याची भूक. आणि हा राजीनामा जर मिळाला ना तर इथून पुढे कुठलाच मंत्री कुठलाच अधिकारी हलगर्जीपणा करणार नाही या अपेक्षेची, या होपची भूक. पण आता ही भूक जर भागली नाही ना तर जिवंतपणे सुद्धा मेलेलाच असणार आहे तो वांगचूक. नहीं बनना मुझे स्लम डॉग मिलियनेयर, ये स्लम डॉग है मिशन पे, सिस्टम के कीड़े चोरेंगे अपने कफन पे.